मावळमध्ये पावसामुळे भात रोपवाटिका चांगल्या आल्यात, तर वडेश्वर, टाकवे, माऊ वाहनगाव, दाहुल या भागात भात रोपवाटिका चांगल्या आल्यात। तर पुढील 8 दिवसात ही भात रोप लागवडीसाठी तयार होतील, त्यामुळे शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे। तर मावळमधील मौजे नानोलीत कृषी विभागाकडून महिला शेतीशाळा वर्ग घेण्यात आले। तर या शेतीशाळा वर्गाला राज्याचे कृषी विस्तार आणि प्रशिक्षण संचालक रफिक नायकवाडी यांनी मार्गदर्शन केलं। या शेतीशाळा वर्गामध्ये बीज प्रक्रिया, गादी वाफा, रोपवाटिका, चारसूत्री लागवड करणं, यासाठी दोरी तयार करणं बाबत मार्गदर्शन केलं। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली। आंबा उत्पादक शेतकरी, बागायतदार यांच्या अडीअडचणी संदर्भात बैठक घेण्यात आली। बँकेचा शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबिल स्कोरची मागणी करत असेल तर अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करावे असे निर्देश सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले। जालना जिल्ह्यात आतापर्यंत 4,30,679 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झाली आहे। जिल्ह्यात यंदा 6 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचं नियोजन करण्यात आले। जालना जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंगावत होतं। मात्र पावसाच्या पुनरागमनानंतर शेतकरी सुखावला। नाशिकच्या मनमाड, चांदवड आणि मालेगावमध्ये मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलाय। लष्करी अळीमुळे मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडलाय, त्यामुळे मका पिकाचं रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांवर महागडी औषधं फवारण्याची वेळ आली। नाशिकच्या येवला, चांदवड, निफाड आणि सिन्नर भागांमध्ये 60 ते 70% पेरण्या पूर्ण झाल्या। पीकही समाधानकारक आली आहेत। मात्र सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं सोयाबीन आणि मका पिकाची मुळं खराब होतात, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं। वाशिम जिल्ह्यात 38 महसुली मंडळातल्या गावांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळलाय। तब्बल 15,303 हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसलाय। रिसोड तालुक्यात 51 गावांना पावसानं झोडपलंय। प्रशासनानं नुकसानाचे पंचनामे केलेत। नुकसानाचा अंतिम अहवाल मदतीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे।